एआय ज्या स्वरूपामध्ये जागतिक पातळीवर क्रांती करताना पाहायला मिळते त्यात भाषिक क्रांती खूप मोठी आहे आणि या परिस्थितीमध्ये भाषा या संवादाचा अडसर राहिलेला नाही। मग या परिस्थितीमध्ये जर भाषा हे संवादाचं माध्यमच राहणार नसेल तर इतक्या भाषा शिकायला हव्यात का? शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन केल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही। तुम्ही माझ्याकडनं एक कटू सत्य जाणून घ्या। अर्थतज्ञ म्हणून हे सांगतोय मी, जे मोठे आपल्याकडे जे आयटीच्या क्षेत्रामधले जे मोठ्या कंपन्या झाल्या आहेत, मी नावं घेत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हैदराबादमध्ये किंवा बँगलोरमध्ये, त्यामधले अक्षरशः हजारो तंत्रज्ञ हे बेकार होणार आहेत पुढच्या 2 वर्षाच्या आत। असं विधान करायचं आहे की खरं म्हणजे माझं वैयक्तिक मत, इथे मी वैयक्तिक मत देऊ शकतो, माझं वैयक्तिक मत असं आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा जो अहवाल सादर करण्यात आलेला आहे तो खूप मेहनत घेऊन आणि खूप उत्तम केला होता, परंतु त्यावेळच्या परिस्थितीमध्ये मधल्या काळामध्ये इतकं प्रचंड स्थित्यंतर, इतकं प्रचंड संक्रमण झालेलं आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये इतके बदल झालेले आहेत की शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन केल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही।